मुख्यमंत्री काय बोलतायत, विरोधकांच्या प्रश्नांना काय उत्तर देत आहेत ते बघूया। सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांसमवेत सन्माननीय श्री नारायणराव राणे, सन्माननीय श्री प्रवीण दरेकर, सन्माननीय श्री भाई जगताप, सन्माननीय श्रीमती नीलम गोरे, सन्माननीय श्री जोगेंद्र कवाडे सर, सन्माननीय श्री हेमंत टकले, सन्माननीय श्री जयंत पाटील, सन्माननीय श्री भाई गिरकर, श्रीमती हुस्न बानू खलीफे, सन्माननीय श्रीमती विद्या चव्हाण, सन्माननीय श्री कपिल पाटील, सन्माननीय श्री विनायकराव मेटे या सर्व सन्माननीय सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले। सभापती महोदय, नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी शिवार या ठिकाणी जी घटना घडली ती खरोखरच अत्यंत गंभीर घटना आहे। माणुसकीला काळिमा फासणारी अशा प्रकारची घटना आहे आणि त्यामुळे या घटनेचा जितका निषेध आपण सर्व करू तेवढा कमी आहे। 15 वर्षाची एक अल्पवयीन मुलगी 13/7/2016 रोजी 18:45 ते 19:45च्या दरम्यान तिच्या आजोबांकडून मसाला घेऊन तिच्या घरी जात असताना नराधमांनी तिला अडवलं। अत्यंत अमानुष अशा प्रकारचा अत्याचार तिच्यावर केला। त्यानंतर तिचा त्या ठिकाणी खून करण्यात आला। जनावराला लाजवेल अशा प्रकारची कृत्य ज्यावेळेस मानव करतात त्यावेळी खरोखरच माणुसकीसमोर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि तसंच प्रश्नचिन्ह या घटनेमध्ये देखील उभं राहिलं। या संदर्भात आरोपी बाबूलाल शिंदे वय 27 वर्ष, आरोपी दुसरे संतोष गोरख भवाळ वय 30 वर्ष, राहणार कोपर्डी, जिल्हा तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर, व तिसरा आरोपी नितीन गोपीनाथ भलुमे वय 26 वर्ष, राहणार कोपर्डी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर या 3 आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आली। या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या प्रत्यक्ष पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्याकडे वर्ग करण्यात आला। सभापती महोदय, या ठिकाणी माननीय विरोधी पक्षनेत्यांनी असं सांगितलं की संपूर्ण या घटनेमध्ये पोलिसांनी दिरंगाई केली। ही वस्तुस्थिती नाही आहे। घटना घडली 13 जुलै 2016 साधारण 7:15च्या दरम्यान। पोलिसांना त्या ठिकाणी जो काही निरोप मिळाला, फोन आला की अशी घटना घडली आहे 9:44च्या दरम्यान आणि 10:15 पोलीस त्या ठिकाणी हजर होते, म्हणजे 31 मिनिटात हजर होते। आता आपण या राज्यामध्ये CCTNSची सिस्टीम तयार केली आहे आणि त्या सिस्टीममध्ये आपण हाताने भरत नाही। ही सिस्टीममध्ये ज्यावेळेस फर्स्ट इन्फॉर्मेशन येते त्यावेळेस जे लॉग इन केलं जातं ते लॉग इन टायमिंग असतं। त्यामुळे नंतर वेळ चेंज केली, नंतर काहीतरी त्या ठिकाणी चुकीची वेळ भरली, नंतर लॉक केलं, असं त्याच्यात करता येत नाही आणि म्हणून 31 मिनिटांमध्ये पोलीस त्या ठिकाणी हजर झाले। त्यानंतर तिथला सगळा पंचनामा वगैरे करून, आपल्याला कल्पना आहे की त्याला सगळ्या गोष्टीला वेळ लागतो, तो सगळा पंचनामा करून त्याच दिवशी मध्यरात्री 1:10
त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे गुन्हाही उशिरा दाखल झाला असं बिलकुल नाही. तात्काळ तो गुन्हा दाखल करण्यात आला. पुन्हा CCTV सिस्टीमवर तो गुन्हा आहे, त्याचा लॉग इन टायमिंग आहे. पहिला आरोपी ज्याला अटक करण्यात आली त्याचं नाव मी सांगितलं, जितेंद्र उर्फ बाबूलाल शिंदे, वय 27 वर्ष. याला 14ला मध्यरात्री 12:10 अटक करण्यात आली. आणि हेही या ठिकाणी सांगितलं पाहिजे की त्याला पकडून आणल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा सगळी प्रोसेस केली जाते आणि प्रोसेस केल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे त्याला पकडण्याचा जो कालावधी आहे तो 9 तासानंतरचाच आहे. 9 तासामध्ये त्याला अटक केलेली आहे, 8 ते 9 तासात अटक केली आहे. आणि त्यानंतरचा कालावधी हा म्हणजे जेव्हा गुन्हा दाखल होतो त्यावेळेचा टायमिंग हा मध्यरात्री 12:10 आहे. दुसरा आरोपी जो आहे त्याला 16च्या रात्री 11:17 आणि तिसरा आरोपी 17ला सकाळी 8:20 अशा तिन्ही आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, याबद्दल काही शंका नाही. पण एक चौथा आरोपी असल्याच्या संदर्भात माननीय विरोधी पक्षनेते आपण देखील विषय मांडला. अशा प्रकारे सातत्याने सांगितलं जात आहे की विजय शिंदे हा चौथा आरोपी आहे. विजय शिंदेची चौकशी या ठिकाणी चाललेली आहे. तो आरोपी असेल तर त्याला या गुन्ह्यात गोवायला कुठलीही अडचण नाही. तो कोणाचाही सगळा संबंधी नातेवाईक नाही, त्याला प्रोटेक्ट करण्याचं कारण नाही. तेवढे भक्कम पुरावे हे जर प्राप्त झाले नाही तर जी मूळ केस आहे त्या केसवर त्याचा मोठा परिणाम होतो. पण तरी देखील याची चौकशी ही निश्चितपणे या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यावर जी कारवाई करण्याची आवश्यकता आहे ती कारवाई ही केली जाईल. भाई बोलू ना, चालू आहे भाई बसू नको. भाई. याच्यामध्ये उज्ज्वल निकम सारखे वकील नेमून त्यांच्या सल्ल्याने काम चाललेलं आहे. या चौथ्या आरोपीच्या संदर्भात असंही सांगण्यात आलं की हे सगळं जर त्याला वेळीच काहीतरी अटक केली असती तर हे घडलं नसतं. धनराज सुद्रिक याच्या केसमध्ये हा जो काही चौथा आरोपी आहे हा आरोपी आहे, पण त्या ठिकाणी ती मर्डरच्या ऐवजी आकस्मिक मृत्यू दाखवण्यात आला आणि त्यामुळे हा सुटला. मुळामध्ये धनराज जयवंत सुद्रिक वय 35 वर्ष, राहणार कोपर्डी, तालुका कर्जत, हा जगन्नाथ हॉस्पिटल बारामती, जिल्हा पुणे येथे मयत झाल्याने खबर देणारा डॉक्टर विकास लोणकर यांच्या खबरीवरनं गुन्हा नोंदवण्यात आला. मयताच्या प्रेतावर डॉक्टर पाटील सिव्हिल हॉस्पिटल बारामती यांनी शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांनी मयतास हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर CRPC 174 प्रमाणे दाखल होऊन अहमदनगर येथे पुढील तपासकामी प्राप्त झाल्याने कर्जत पोलीस स्टेशन येथे तो ट्रान्सफर करण्यात आला. सदर अकस्मात मृत्यूच्या चौकशीमध्ये मयताचे नातेवाईक व प्रत्यक्ष साक्षीदार यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी असे सांगितले की मयत यांचे मित्र शांतीलाल कांतीलाल शिंदे, राहणार कोपर्डी, तालुका कर्जत व विकास परशुराम शिंदे, राहणार कोपर्डी, तालुका कर्जत यांच्यासह घरावरील छतावर झोपण्याकरता गेले होते. त्यानंतर पहाटे 4:30च्या पूर्वी मयत छतावरनं खाली पडून जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसल्याने त्याला उपचाराकरता बारामती येथील जगन्नाथ हॉस्पिटल येथे नेले. 9:30 वाजता त्यांना मयत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या नातेवाईकांनी व मित्रांनी कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त न केल्याने व PMचा रिपोर्ट हा हृदयविकाराचा झटका हा आल्याने त्या संदर्भात अकस्मात मृत्यू असे नोंद करण्यात आली. सदर अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये
मयताचा खून झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. तरी देखील शंकेला वाव राहू नये म्हणून ही जी घटना आहे या घटनेचीही पुन्हा एकदा CIDच्या मार्फत चौकशी केली जाईल आणि ही वस्तुस्थिती खरी आहे का, शिंदे याच्यामध्ये आहे का, हा खरंच आकस्मिक मृत्यू आहे का, या संदर्भातली सगळी चौकशी ही निश्चितपणे या ठिकाणी केली जाईल. सभापती महोदय, या अनुषंगाने या घटनेच्या संदर्भात जे काही पीडित आहे ही गोष्ट खरी आहे की ज्यांचा मृत्यू झाला तो कुठल्याही मदतीने आपण परत आणू शकत नाही आणि किती मदत एखाद्या व्यक्तीला आपण केली तरी ती तोकडी आहे, कारण पैसा हा कधीच त्या मृत्यूला रिप्लेस करू शकत नाही. पण राज्य सरकारने तातडीने 2 योजनांमधनं 10 लाख रुपयाचा निधी हा त्यांच्याकडे दिलेला आहे आणि त्यासोबत ही संपूर्ण केस वेळेत पूर्ण झाली पाहिजे या दृष्टीनं फॉरेन्सिकच्या टीम्स तयार केलेल्या आहेत. संपूर्ण फॉरेन्सिक एव्हिडन्स हा गोळा केलेला आहे. इररेफ्युटेबल अशा प्रकारचा फॉरेन्सिक एव्हिडन्स हा आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतोय आणि राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे आम्ही हा प्रयत्न करतो आहोत. तात्काळ ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जावी. मी स्वतः उज्ज्वल निकम साहेबांना विनंती केली की त्यांनी सरकारचा वकील म्हणून या केसमध्ये उपस्थित राहावं आणि त्यांनी ही केस चालवावी. त्यांनी त्याला होकार दिला आणि आपला प्रयत्न आहे. माननीय विरोधी पक्षनेते आपण सांगितलं की 4 महिन्यात याचा निकाल लागला पाहिजे. खरं म्हणजे मी तर हेही तपासलं की आपल्याला एखादा असा कायदा करता येईल का की अशा प्रकरणांमध्ये निश्चित कालावधीमध्ये अशा प्रश्नांचे निकाल लागावे. पण त्यात सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिले आहेत, त्यामुळे असा कायदा करता येत नाही. पण यापूर्वी सिंधुदुर्गच्या एका प्रकरणामध्ये, मालवणीच्या एका प्रकरणामध्ये आपण 2-2.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी, सिंधुदुर्गच्या प्रकरणात तर 1.5 महिन्यामध्ये आपण कोर्टाचा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून अशा प्रकरणात लावलेला आहे. आणि म्हणून आपला प्रयत्न असा आहे की एक फुल प्रूफ केस ही तात्काळ याची तयार व्हावी. या संदर्भात सगळे जे काही इररेफ्युटेबल एव्हिडन्सेस आपल्याकडे आहेत आणि विशेषतः अशा केसमध्ये जे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस असतात ते एव्हिडन्सेस अत्यंत महत्त्वाचे असतात. ते सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस एक डेडिकेटेड टीम ही त्याच्यावर काम करते आहे. मला विश्वास आहे की पुढच्या 4-5 दिवसामध्ये या संदर्भातले सगळे परीक्षण हे आपण पूर्ण करू आणि त्यानंतर ही जी चार्जशीट आहे ती चार्जशीट आपण कोर्टामध्ये दाखल करून आता याच्यामध्ये आपण पॉस्कोचा कायदा देखील लावला आहे. त्यामुळे पॉस्कोच्या कोर्टामध्ये ही केस त्या ठिकाणी चालेल. त्या पॉस्कोच्या कोर्टाला स्पेशल कोर्टचा दर्जा आहे आणि त्यासोबत आपण हाही प्रयत्न करतो की या पॉस्कोच्या कोर्टाला फास्ट ट्रॅक कोर्टाचं डेझिग्नेशन आपण देणार आहोत. त्या संदर्भातही कारवाई आपण केलेली आहे. त्यामुळे जलद गती न्यायालयामध्ये, पॉस्को न्यायालयामध्ये ही संपूर्ण केस ही या ठिकाणी चालवण्याचा आपला निश्चितपणे मानस आहे. या निमित्ताने राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बलात्कारांची संख्या वाढती आहे, महिलांवरचे अत्याचार वाढतायत, अशा प्रकारचा मुद्दा देखील या ठिकाणी आला. खरं म्हणजे माझं नेहमी मत असं असतं की संख्येच्या माध्यमातून, स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून गुन्ह्यांच्या संदर्भात बोलणं हे असंवेदनशील आहे. तुमच्या काळात एवढे होते, आमच्या काळात एवढे झाले, तुम्ही कमी केले, आम्ही वाढवले, आम्ही कमी केले, तुम्ही वाढवले. कारण जे घडलेले गुन्हे आहेत ते गंभीरच असतात आणि एक जरी गुन्हा घडला तरी त्याबद्दल तेवढीच संवेदनशीलता या ठिकाणी आपली असली पाहिजे. पण या अनुषंगाने हे मुद्दे या सभागृहामध्ये सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी, सन्माननीय राणे साहेबांनी, अनेक सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केले आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे, खरं म्हणजे निर्भयाची केस झाल्यानंतर आपण बलात्काराच्या संज्ञेची व्याप्ती वाढवली, देशामध्ये नवीन कायदा केला, ज्याला आपण यापूर्वी छेडछाड किंवा अशा संज्ञेमध्ये ज्याला नोंदवून घ्यायचो ते आपण
त्याच्या वरच्या ग्रेडमध्ये नोंदवण्याची सुरुवात केली. 376 हे जे कलम आहे याची व्याप्ती वाढवत आपण अ ब क ड असे वेगवेगळे त्याचे जे काही उपकलम आहेत त्या कलमातनं अतिशय कडक अशा प्रकारचा कायदा केला. आणि म्हणून 2012 नंतर आपण जर बघितलं असेल तर सातत्याने महिलांवरचे अत्याचार या कॅटेगरीमध्ये संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी गुन्हे हे वाढले आहेत, कारण गुन्ह्याची नोंद वाढली आहे. आणि हे मीच नाही तर याच सभागृहामध्ये माजी गृहमंत्री आर पाटील यांनी देखील 2014 साली चर्चेमध्ये सांगितलं होतं की 12 सालानंतर सातत्याने महिलांवरच्या अत्याचाराचे गुन्हे का वाढत आहेत. आणि एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी मांडला होता आणि मला असं वाटतं की तो आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की कीपिंग बिलो द कार्पेट किंवा हायडिंग बिलो द कार्पेट असा एक इंग्रजीत शब्द आहे, म्हणजे गोष्टी दाबून ठेवणं. यातनं कधीच त्या गोष्टी बाहेर येऊ शकत नाही. मुळामध्ये अशा प्रकारे जास्तीत जास्त गुन्ह्यांची नोंद होणं आणि केंद्र सरकारने, राज्य सरकारने आणि सगळ्याच राज्यांनी 2013 साली फ्री फ्लो ऑफ कंप्लेंट्स असा एक तत्व स्वीकारलं आणि महिलांच्या संदर्भात आलेल्या कुठल्याही तक्रारी असतील तर आधी नोंदवायच्या आणि मग चौकशी करायची. आणि त्यामुळे त्याची संख्या ही वाढायला लागली. आणि आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात आपल्याही राज्यामध्ये 2012 सालानंतर या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. पण हे जर गुन्हे बाहेरच आले नाही. मुळामध्ये आपण लक्षात घ्या, मुलांच्या विरुद्ध म्हणजे बालकांच्या विरुद्ध आणि महिलांच्या विरुद्ध जे काही गुन्हे आहेत हे गुन्हे दाखल करण्याकरता देखील समाजाचं प्रेशर असतं, घरच्यांचं प्रेशर असतं. आपल्या घराची बदनामी होईल, आपल्या समाजाची बदनामी होईल, अशा प्रकारचं प्रेशर असतं. आणि म्हणून या कायद्यातली सुलभता आणून हे प्रेशर दूर झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा या ठिकाणी केला आहे. आणि म्हणून आपण जर बलात्कारासारख्या गुन्ह्याचा जर आपण या ठिकाणी आलेख बघितला तर याच्यामध्ये जे काही ओळखीच्यांकडनं झालेले गुन्हे आणि अनोळखींकडनं झालेले गुन्हे याचं प्रमाण हे निदर्शनास मी आपल्या जाणीवपूर्वक आणून देऊ इच्छितो. 2013 सालापासून जर आपण बघितलं तर ओळखीच्या आरोपींचे प्रमाण 93.43%, अनोळखी आरोपी 6.57%. 14 मध्ये 95% ओळखीचे, 4% अनोळखी. 15 मध्ये 96% ओळखीचे, 3% अनोळखी. 16 मध्ये 96.73% ओळखीचे, 3.27% अनोळखी. याचा अर्थ असा आहे की ही व्याप्ती वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात आता समाजातही जागृती झाली आहे. आणि यापूर्वी अशा प्रकारचे जे गुन्हे घडत होते पण समाजाच्या प्रेशरमध्ये, कुटुंबाच्या प्रेशरमध्ये ज्याची नोंद होत नव्हती ते गुन्हे या ठिकाणी नोंद होत आहेत. यातनं हे अतिशय स्पष्ट होत आहे. आणि आपण जर या ठिकाणी आकडेवारीच्या संदर्भातला विचार केला तर तोही मला आपल्याला निदर्शनास आणून द्यायचा आहे की जून 2015 अखेर आणि जून 2016 अखेर या दोघांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर राणेसाहेब -122 आहे आणि गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण जे आहे ते +43 आहे. आणि म्हणजे यांनी काही मी खूप समाधानी असं नाही आहे, पण आपण जे या ठिकाणी मांडलं की हे सगळं मागे चाललेलं आहे अशी वस्तुस्थिती नाही आहे. अशी वस्तुस्थिती बिलकुल या ठिकाणी नाही आहे. आणि या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर अपराध सिद्धीचा दर हा महिलांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाली गेला होता. त्याची अनेक कारणं देखील आहेत. आजही तो स्टेट ॲव्हरेजच्या खाली आहे. स्टेट ॲव्हरेज आज 50%कडे चालला आहे. पण महिलांच्या विशेषतः बलात्कारातले जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये आता गुन्हा सिद्धतेचा दर आपण 21% पोहोचू शकलो. आपल्याला माहिती आहे की तो 6-7% खाली आला होता. आणि याचं कारण आहे की जेव्हा ओळखीच्या व्यक्तीचे गुन्हे असतात, अनेक वेळा लिव्ह इन रिलेशनशिप नावाचा एक प्रकार सुरू झालेला आहे. याच्यामध्ये अनेक वेळा महिला ज्यावेळेस तक्रार करते त्यावेळेस नवीन कायद्याच्या संज्ञेमध्ये तो बलात्कार ठरतो. पण अनेक वेळा नंतरच्या कालावधीमध्ये
त्याच्यात त्यांचे संबंध नंतर व्यवस्थित होतात आणि त्यानंतर ती केस वापस घेतली जाते, असे काही आपल्याला गोष्टी दिसतात आणि त्यामुळे अपराध सिद्धतेचा दर याच्यामध्ये कमी आहे, पण तो गुणात्मक 21% आता आपण या ठिकाणी नेऊ शकलो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी असं म्हणणं की बाबा खूप राज्यामध्ये महिलांवरचे अत्याचार किंवा बलात्कार वाढले आहेत, हे पूर्णपणे वस्तुस्थितीला धरून नाही आहे. महिलांवरच्या एकूण अत्याचाराची जर आपण परिस्थिती बघितली तर या ठिकाणी आपण जे सांगितलं की 20,000 गुन्हे वगैरे खरं आहे, पण त्याची आपण जर त्याच्या आधीच्या कालावधीशी तुलना केली तर आपल्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये 6.56% घट आहे. आणि विशेषतः आपण जर बघितला तर बलात्कार 5.57% घट आहे, बलात्काराचा प्रयत्न यात 7.3% घट आहे, जबरी चोरी म्हणजे महिलांच्या संदर्भातले गुन्हे 48% घट आहे, गंभीर दुखापत 57% घट आहे, हुंडाबळी 3.76% घट आहे, विनयभंग 3.47% घट आहे आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत 25.81% घट आहे. याच्यामध्ये वाढ कुठे आहे? एका संज्ञेमध्ये आपल्याला विशेषत्वाने वाढ दिसते, महिलांवरील अत्याचाराचे अपहरणाचे प्रकरण. महिलांवरील अपहरणाचे प्रकरण याच्यामध्ये 18% वाढ आहे. ही वाढ असण्याचं कारण काय आहे? तर बचपन बचाव वर्सेस केंद्र सरकार या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्देश दिला 18 वर्षाखालील लहान मुलींचे हरविल्याबाबतची नोंद घ्यायची नाही, तर ती अपहरण असल्याचीच नोंद घ्यायची. यापूर्वी आपण हरविल्याची नोंद घ्यायचो, आता हरविल्याची नोंद घेता येत नाही, अपहरण झालं अशाच प्रकारची त्याची नोंद आपल्याला घ्यावी लागते आणि त्यामुळे याच्यामध्ये वाढ आहे. पण या संदर्भात जे ऑपरेशन मुस्कान केंद्र सरकारने सुरू केलं ते सगळ्यात यशस्वी आपल्या राज्यात झालं आहे आणि सगळ्यात जास्त मुली आणि मुलं हरवलेले ज्यांचा अपहरण या कॅटेगरीत आपण टाकलं त्यांना शोधून त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम हे आपल्या राज्य सरकारने गेल्या एका वर्षामध्ये केलं आहे. त्या संदर्भातले आकडे या ठिकाणी आपल्याजवळ आहेत. या संदर्भात काही अजून सुरक्षेच्या उपाययोजना आपण निश्चितपणे केल्या आहेत. आपण या ठिकाणी विचारलं विरोधी पक्षनेते की दामिनी पथकाचं काय झालं, तर दामिनी पथक या ठिकाणी आपण स्थापित केलेलं आहे, त्याची व्याप्ती आपण वाढवतोय. मुळामध्ये आपल्याला याची कल्पना आहे की आपल्याकडे म्हणजे राज्यात महिला आपल्या पोलीस फोर्समध्ये, देशात जरी सगळ्यात जास्त आपल्या महिला पोलीस आपल्या फोर्समध्ये असल्या तरी देखील एकूण संख्येच्या तुलनेत त्या कमी आहे. त्यामुळे त्याचं डिप्लॉयमेंट हे इक्वल नाही आहे आणि म्हणून हे पथक आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. प्रतिसाद हा मोबाईल ॲप आपण सुरू केला आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी तो डाउनलोड केलेला आहे की ज्याच्यामध्ये पॅनिक बटन दाबल्यानंतर थेट GPS च्या माध्यमातून जवळच्या पोलीस स्टेशनला या संदर्भातली सूचना जाते. त्या पोलीस स्टेशनमधनं जवळ जे काही पोलीसचे व्हॅन्स असतील किंवा गाड्या असतील त्यांना ती सूचना जाते आणि त्याच्यामध्ये जिओ लोकेशन जातं. त्यामुळे एक्झॅक्ट कुठे अशा प्रकारची घटना घडते आहे किंवा महिला अडचणीत आहे याची थेट माहिती मिळाल्यामुळे पोलीस त्या ठिकाणी पोहोचू शकतात आणि आता मोठ्या प्रमाणात ते डाउनलोड होणं चालू झालं आहे. आतापर्यंत जवळपास 50,000 महिलांनी ते डाउनलोड केलं आहे, पण एवढ्याशा याने होणार नाही. मोठ्या प्रमाणात ते डाउनलोड आपल्याला करून द्यावं लागेल. त्यासोबत महिलांकरता टोल फ्रीच्या 2 लाईन्स सुरू केलेल्या आहेत, 103 आणि 1091 या क्रमांकाच्या. आपण माननीय विरोधी पक्षनेते विचारलं की विनयभंगाच्या केसेसमध्ये दोषारोपपत्र 24 तासाच्या आत कुठे दाखल करण्यात आलं, तर मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की सिंधुदुर्ग, पुणे ग्रामीण, यवतमाळ, सोलापूर, मुंबई रेल्वे या पोलीस घटकांनी 24 तासाच्या आत विनयभंगाच्या संदर्भातलं चार्जशीट दाखल केलं आणि त्या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन देखील मिळवलं. म्हणजे केवळ चार्जशीट दाखल केलं नाही तर कन्व्हिक्शन देखील या ठिकाणी मिळवलेलं आहे. यासोबत अन्य काही उपाययोजना देखील आपण केलेल्या आहेत.
एक विशेषतः फास्ट ट्रॅक कोर्टच्या संदर्भात आपण विचारलं की हे झाले आहेत का, ते काय करतायत. तर याही संदर्भात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्याकरता 27 विशेष न्यायालय आणि 22 फास्ट ट्रॅक न्यायालय अशी आपण या ठिकाणी स्थापित केलेली आहे. आणि ही सगळी न्यायालय कार्यान्वित आहे आणि या न्यायालयांमध्ये कारवाई चाललेली आहे. म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की देशामध्ये 1.5 महिन्याच्या आत निकाल लागल्याची केस ही फक्त महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यासोबत सोनसाखळीची चोरी करण्याच्या संदर्भात जो गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये आता आपण शिक्षेमध्ये वाढ केली आहे. तो कायदा आता या अधिवेशनामध्ये आपण आणू की ज्याच्यामध्ये आतापर्यंत तो ट्रायल बाय JMFC होता, आता तो ट्रायल बाय सेशन्स कोर्ट होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या महिला व मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्याकरता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध समन्वय कक्षाची स्थापना या ठिकाणी आपण केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एका अधिकाऱ्याला बाल कल्याण अधिकारी म्हणून या ठिकाणी आपण नामनिर्देशित केलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कारवाई चाललेली आहे मी सगळी कारवाई सांगून आपला या ठिकाणी वेळ घेणार नाही, पण राज्य सरकारच्या वतीनं या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की सातत्याने कारवाई चाललेली आहे. आणि या देखील घटनेमध्ये जे काही आरोपी या ठिकाणी आहेत त्या आरोपींच्या संदर्भात तातडीनं कारवाई करून राज्य सरकार त्यांच्या फाशीचीच मागणी करणार आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारचे एव्हिडन्सेस हे आपण जमा केलेले आहेत निश्चित न्यायालय त्या एव्हिडन्सेसच्या आधारावर आपलं म्हणणं मान्य करेल आणि अतिशय कमी कालावधीमध्ये या नराधमांना आपण फाशी देऊ शकू. या निमित्ताने काही मुद्दे विरोधी पक्षनेते आपण राणे साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केले. आरोपीचा फोटो दाखवल्याच्या संदर्भातला एक मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केला. मुळामध्ये विरोधी पक्षनेते हाच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. एक तर पहिली गोष्ट अशी, आपण तरुण आहात, उत्तम काम करता, पण एका जबाबदार विरोधी पक्षनेत्यांनी कुठलंही व्हेरिफिकेशन न करता एखाद्या मंत्र्याचं अशा प्रकारे चिरहरण करायचं. शेवटी माणसं जीवनात न उठतात की इतक्या भयानक आरोपीसोबत तुमचा फोटो. आता हा फोटो ज्यावेळेस आपण इंडिकेट केला, आता जे तत्व आपण मला सांगितलं त्यावेळेस त्या तत्वाची पायमल्ली झाली नाही का? हे तर ठीक आहे की तो चुकीचा निघाला आपल्या सुदैवाने, पण तो फोटो आपण इंडिकेट केला. त्याच्यानंतर मी जो फोटो दाखवला तो पेपरमध्ये छापून आलेला फोटो दाखवला, आपण चेक करा. आणि महत्वाचं काय आहे, ओळख परेड हा जो विषय आहे की नाही, आपण एव्हिडन्स ऍक्टचा सेक्शन 9 बघितल्यानंतर त्याच्यामध्ये त्याची तत्व दिलेली आहेत. पण ओळख परेड हा स्टँड अलोन एव्हिडन्स नाही आहे. हा त्याच्यातला एक भाग आहे की ज्यावेळी तुमच्याजवळ इतर इररेफ्युटेबल एव्हिडन्सेस नाही. याच्यामध्ये इररेफ्युटेबल एव्हिडन्सेस आहेत. त्याच्यामुळे ओळख परेड वगैरे याला महत्व नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो. आणि म्हणजे मला काही तुमच्यावर आरोप करायचा नाही. आपण गेलात तिथे, अनेक लोक त्या ठिकाणी गेलेत. पॉस्को कायद्याच्या अंतर्गत जे विक्टीम आहे ते विक्टीम कुठे राहतात हे आयडेंटिफाय करता येत नाही. हा नियम आहे. आणि पॉस्को कायदा या ठिकाणी लागू असताना त्या ठिकाणी जाता येत नाही. त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन, आणि आपण गेलो की आपली चूक नसते, पण कॅमेरे येतातच आणि कॅमेरे येऊन त्या ठिकाणी शूटिंग घेतातच. तर पॉस्को कायद्याच्या अंतर्गत यापुढे आपण सगळे लक्षात ठेवू. म्हणजे मलाही सगळी माहिती मला आताच मिळते, मला मी काही सर्वज्ञानी नाही आहे, पण आपण देखील हे लक्षात ठेवावं. आणि मला हे पोलिसांनी सांगितलं, ज्यावेळेस मी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्या घरी मला जायचं आहे, तर मला पोलिसांनी हे सांगितलं की साहेब त्यांना आपण अन्य ठिकाणी भेटलं पाहिजे, कायदा असं सांगतो. दुसरं पोलिसांनी असं सांगितलं की अन्यथा आपण चार्जेस फ्रेम झाल्यानंतर त्यांना तिथे भेटलं पाहिजे.
पण आता ठीक आहे, आता तसा विषय झाला तर सगळ्यांना दादा ते समजलेलं आहे, त्याच्यामुळे त्यात काही प्रश्न नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जो काही आपण या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं, पुन्हा आपण सांगितलं की मी असंवेदनशील आहे, मी त्या ठिकाणी गेलो नाही. आता प्रश्न एवढाच आहे की गेल्याने संवेदनशीलता, न गेल्याने असंवेदनशीलता असं आपल्याला म्हणता येईल का? आता आपल्याला माहिती आहे की 1995 साली 115 गोवाऱ्यांचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला आणि ते मृत्युमुखी पडले. तेव्हाचे मुख्यमंत्री गेले नाहीत भेटायला, हॉस्पिटललाही गेले नाहीत. पण याचा अर्थ ते असंवेदनशील होत नाही. त्या वेळची परिस्थिती काय असते, पोलीस आपल्याला काय सांगतात, याच्या आधारावर त्याचा निर्णय करायचा असतो. आता असाही प्रश्न उठतो की आपण एवढ्या घाईनं तिथे धावून गेला, यवतमाळला नाही गेलात थोड्या घाईनं, तिथेही 17 बालिकांवर लैंगिक अत्याचार झाला. पण याचा अर्थ मी काय आपल्या हेतूवर शंका घेऊ का? मी असं म्हणू का की नाही विरोधी पक्षनेत्यांना इथे राजकारण दिसलं म्हणून इथे गेले आणि तिथे अडचणीचं होतं म्हणून गेले नाही? मला असं वाटतं कशाला आपण एकमेकाच्या हेतूवर शंका व्यक्त करायची? तुम्ही तुमचं काम करताय, मी माझं काम करतोय. या ठिकाणी ही घटना घडल्यानंतर सातत्याने पोलिसांच्या संपूर्ण संपर्कामध्ये मी आहे. पूर्ण या घटनेवर लक्ष ठेवून आहे. फॉरेन्सिकच्या टीम्स तयार झाल्या पाहिजेत. मला याची कल्पना आहे की फॉरेन्सिक लॅबमध्ये अनेक वेळा कंजेशन असतं आणि त्याच्यामुळे आज आलेली गोष्ट 7 दिवसांनी त्या ठिकाणी पाहिली जाते. मी स्वतः लक्ष ठेवून आहे. डीजी फॉरेन्सिक, डायरेक्टर फॉरेन्सिक या दोघांना मी स्वतः सांगितलं की स्पेशल टीम याच्याकरता कॉन्स्टिट्यूट करा, कारण या एव्हिडन्सच्या भरोशावरच या ठिकाणी यांना आपण फाशी देऊ. मी तातडीनं उज्ज्वल निकम साहेबांशी बोललो. मी तातडीनं लॉ अँड ज्युडिशियरीच्या मार्फत फास्ट ट्रॅक कोर्टाचा प्रस्ताव त्या ठिकाणी तयार केला आणि आपले राम शिंदे हे त्या ठिकाणी गेले. आपण गेलात त्या दिवशी आमचे गृहराज्यमंत्री देखील हे त्या ठिकाणी गेले. ही गोष्ट खरी आहे की लोकांचा प्रक्षोभ मोठा आहे आणि तो प्रक्षोभ शांत करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. कारण जसं आपल्यापैकी प्रत्येकानेच म्हटलं की याला जातीय वळण देणं योग्य नाही. आरोपी हा कुठल्या जातीचा नसतोच, आरोपी आरोपी असतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न केला पाहिजे की अशा परिस्थितीमध्ये आपण थोडा संयम हा निश्चितपणे पाळला पाहिजे. माननीय राणे साहेबांनी या अनुषंगाने एक चांगलं मोठं राजकीय भाषण केलं. पुष्कळ दिवसांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेत राणेसाहेब आल्यामुळे खरं म्हणजे राणेसाहेब एक गोष्ट आपण विसरले. मी जरा रेकॉर्ड काढून बघितलं, ते जे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल 302चा गुन्हा दाखल करा ही मागणी मी नव्हती केली, तुम्ही केली होती. तुम्ही केली होती. खूप गोष्टी शिकलो तुमच्याकडनं. असं नाही, तुम्ही आमचे नेतेच होता. ते जे म्हणायचे तेच लावून धरायचो की नाही, त्यांच्या मागे होतो कोण? आम्ही. आपण सांगितलं महाराष्ट्राला 3 मुख्यमंत्री वगैरे. साहेब मी एकच मुख्यमंत्री आहे, काळजी करू नका, आणि सक्षम आहे. ते 3ची सवय तुम्हाला असेल, एक रवी इकडे एक रवी तिकडे. आपल्याला लागत नाही, आपल्याला लागत नाही. मी सक्षम आहे मुख्यमंत्री म्हणून. या ठिकाणी खरं म्हणजे या चर्चेच्या अनुषंगाने राणेसाहेब आपण सांगितलं मला गृह खातं कळत नाही. खरं आहे, आपल्याला अनुभव नाही आहे मला गृह खात्याचा. आपल्याला दोन्हीकडचा अनुभव आहे ना, सगळा अनुभव आहे आपला. 40 वर्षाचा गृह खात्याचा अनुभव आहे, खालपासून वरपर्यंत अनुभव. मला काय काल परवाचा अनुभव, मी आपला काल परवा आलेलो, मला काय अनुभव आहे. एवढंच सांगतो की गृह खात्याचा मला किती अनुभव आहे आणि किती नाही आहे हे आकडे बोलते. गृह खात्याचा मला किती अनुभव आहे किती नाही आहे हे माझं काम बोलते. आणि माझं मूल्यमापन करण्याकरता राज्याची जनता आहे, काळजी करू नका. योग्य मूल्यमापन माझं. भाजपला गुंडांचा पक्ष कोण सांगताय?
कोणी सांगावं? भाजप गुंडांचा पक्ष? आश्चर्य आहे भाई. काहीतरी मागणी करायची ना तुम्ही. काय रमेश गोवेकरांचं काय झालं, आणि काय तुमची दुसरी मागणी होती अंकुश राणेंचं काय झालं, आणि तुमची मागणी होती अजून काय काय बाबा. जाऊ दे, एवढ्या मागण्या कशाला करायच्या. हा श्रीधर नाईक मला माहित नाही हो, ते तुम्ही मागण्या करायचे त्यावेळी मी काही त्यात फार. आणि आता तुम्ही सांगायचं भाजप गुंडांचा पक्ष. साहेब, मुन्ना यादवच्या संदर्भात आपण बोलले. कुठले गुन्हे आहेत? राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्याशिवाय दुसरे कुठलेही गुन्हे नाही. आता सिंधुदुर्गमध्ये कोणावर काय काय गुन्हे आहेत हे या ठिकाणी मी सांगितलं, तर मग पार्टी ऑफ क्रिमिनल्स हे कोण आहे हे आपल्या निश्चितपणे लक्षात येऊ शकतं. पण जाऊ द्या, तेवढ्या डिटेलमध्ये मी काही जाणार नाही. शेवटी पुढे आपल्याला पुष्कळ गोष्टी याच्या पुढे निश्चितपणे करायच्या, त्यामुळे त्या संदर्भात मी काही फार बोलणार नाही. पण सावंतवाडीमध्ये क्राईम नंबर 9/2016 137, 135, 143, 147, त्यानंतर 11/016 143, 147, 148, 149, 353, 332, 336, 447, 448, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 1932. जाऊ द्या, एवढे कुठे वाचत बसतात. त्यामुळे मला असं वाटतं की मी असा एक डायलॉग ऐकला होता, जो काच के घरों में रहते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, राणेसाहेब, आपण NCRBचा या ठिकाणी सांगितलं, आणि आपण काय सांगितलं, 2014 नंतरचा रिपोर्ट उपलब्ध नाही, तुम्ही तो रिपोर्ट लपवला. आपण मुख्यमंत्री होता साहेब. 2014चा रिपोर्ट 2015च्या ऑगस्टमध्ये प्रकाशित होतो. 2015चा रिपोर्ट 2016च्या ऑगस्टमध्ये प्रकाशित होतो. कारण आपण हा रिपोर्ट प्रकाशित करताना त्याच्या पुढच्या वर्षीचे 6 महिन्याचे आकडे घेऊन त्यानंतर तो प्रकाशित करतो. त्यामुळे जो 2014चा रिपोर्ट प्रकाशित झाला तोही आम्हीच केला, आपण नाही केला. आणि 2015चा जो रिपोर्ट आहे तो आम्हीच करणार आहोत. पुढच्या महिन्यामध्ये त्याची तारीखही ठरलेली आहे. NCRBचा रिपोर्ट आपलं जे CID खातं आहे ते CID खातं या ठिकाणी प्रकाशित करत असतं, आणि त्याची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि शेवटी लपवायचं कशाला? समजा एखाद्या बाबतीत गुन्हे वाढले असतील तर ते लपवून काही फायदा आहे का? वाढले आहेत, उपाययोजना केली पाहिजे, ते गुन्हे कमी केले पाहिजे. हा रिपोर्ट याच्याकरताच आहे. आणि त्याच्यामुळे आपण काळजी करू नका. डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आपल्याला भाषण करण्याकरता 2015चा NCRBचा रिपोर्ट आपल्या हातामध्ये निश्चितपणे असेल. त्यानंतर या ठिकाणी माननीय राणेसाहेब, आपण सांगितलं की काहीतरी आम्ही सुडाचं राजकारण करतोय आणि आम्ही ईडी लावतोय आणि आम्ही कुठल्या चौकशा लावतोय. खरं म्हणजे अशा कशा चौकशा लावता येतील? आणि माझं म्हणणं काय, आपल्यासारख्या सज्जन, सच्शील, प्रामाणिक व्यक्तींनी याच्याकरता घाबरायचं कारणच नाही आहे. आपण का घाबरणार? आपण तसंही घाबरत नाही कोणाला. एवढे वर्ष आम्ही ओळखतो, आपण कधी कोणाला घाबरला? त्यामुळे असा काही विषयच नाही आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या चौकशा वगैरे त्याच्याकरता आता ती कुठली तरी बातमी आली, मग तुम्ही सांगितलं की परदेशी कशाला हवे? तो देशी कमी आहेत का आपल्याकडे? आमच्याकडे त्यांची आवश्यकताच नाही आहे. तुमच्या पक्षातल्या एका तरी व्यक्तीबद्दल तुम्ही कधी चांगलं बोललात का? राणेसाहेब, विलासरावांना तुम्ही काय बोललात माझ्याकडे? अशोकरावांना तुम्ही काय बोललात माझ्याकडे?
तो एक आमच्या विदर्भातला सज्जन माणूस माणिकराव ठाकरे यांना तुम्ही काय बोलला माझ्याकडे आहे. पृथ्वीराज चव्हाणांना जाता जाता 1 वर्षापूर्वी आपण काय बोलला माझ्याकडे आहे. आता हे सगळं माझ्याकडे या ठिकाणी आहे. त्यामुळे परदेशीची वगैरे आवश्यकता नाही काही अशा बातम्या छापून आणायला. हेच काफी आहेत सगळे. असं आहे राणेसाहेब, आपण एक अत्यंत हुशार नेते आहात, त्याबद्दल कुठलाही आमच्या मनामध्ये शंका नाही आहे. पण त्यासोबत आपला इतिहासही असा आहे की आपण रागात आला की आपण काय बोलता ते फार गांभीर्याने घ्यायचं नसतं. आता बघा, आपण या ठिकाणी काय म्हणाला होता 2008 साली जेव्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा आपण असं म्हटलं होतं की काँग्रेसचे नेते देश विकतायत. त्यानंतर आपण अहमद पटेल साहेब, चांगले नेते, मोठे नेते, यांच्याबद्दल आपण म्हटलं होतं की हे विलासरावांसोबत महाराष्ट्र विकतायत. त्याच्यानंतर आपण सांगितलं होतं त्या काळात सोनियाजींवर माझा विश्वास उरलेला नाही. त्यानंतर अशोक चव्हाणांबद्दल तर आपण काय काय बोललो मी इथं सांगणं योग्यच नाही. जाऊ द्या, अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे असं काही आपण प्रत्येक वेळी बोलता ते सगळं गांभीर्याने घेतलंच पाहिजे असं नाही. नंतर आपलं मत बदलतं आणि त्याच्यानंतर 3 महिन्यात तेच अशोक चव्हाण या ठिकाणी चांगले होतात. पण या ठिकाणी ही जी काही बातमी वगैरे आपण आली, असं जे काही सांगितलं आणि ती काही आम्ही छापून आणली, खरं म्हणजे मला असं वाटतं की मला याचं वाईट वाटलं की आपण म्हणजे महाराष्ट्र टाइम्सशी माझं काही घेणं देणं नाही, तो काही कोणता आमच्या विचाराचा वृत्तपत्र नाही. पण त्या वृत्तपत्रामध्ये पैशाची पाकिटं देऊन आणि एडिटरवर दबावावरून बातम्या छापून येतात. मला असं वाटतं की वृत्तपत्र आपणही चालवता, त्याच्या स्वातंत्र्याबद्दल आपण जास्त सजग राहायला पाहिजे. पण ही जी काही एका केसच्या संदर्भात त्याच्यामध्ये उल्लेख झाला, आता आम्ही काही केलं आहे का त्याच्यामध्ये? केंद्रात आपलं सरकार होतं तेव्हा आपण काँग्रेसमध्ये होतात, राज्यात आपलं सरकार होतं, त्यावेळी सुप्रीम कोर्टाने एम्पावर्ड कमिटी या ठिकाणी तयार केली. सुप्रीम कोर्टाची कमिटी आहे. या सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने त्याच्यामध्ये असं म्हटलं की द फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस ऑफ प्रेझेंट केस क्लिअरली हायलाइट्स दॅट द रेव्हेन्यू मिनिस्टर महाराष्ट्र took the decision to overrule forest secretary and revenue secretary not for a bona fide reason or authority but to favor private builders. आणि त्याच्यानंतर त्यांनीच या ठिकाणी सांगितलं की सगळे सप्लिमेंटरी रिपोर्ट वगैरे मी याच्यात जात नाही की या संदर्भात गुन्हा दाखल करा. आता ठीक आहे, पृथ्वीराज बाबांकडे ती फाईल फिरत गेली, त्यांनी तो दाखल केला नाही. आम्हाला येऊन 2 वर्ष झाले. आम्ही जर विंडिक्टिव्ह असतो तर एवढा मोठा रिपोर्ट हातात होता. सुप्रीम कोर्टाची कमिटी आहे, छोटी कमिटी नाही आहे. एका दिवसात तो रिपोर्ट पाठवून दिला असता. पण आम्ही असं केलं नाही. आम्ही लॉ अँड ज्युडिशियरीला सांगितलं की तुम्ही हे व्हेरीफाय करा, हे वेट करा, याची काय परिस्थिती आहे, काय वस्तुस्थिती आहे ती आपण फाईलवर ठेवा. योग्य जो निर्णय आहे तो निर्णय आम्ही घेऊ. मी या निमित्ताने आपण विषय उपस्थित केला म्हणून सांगतो, या राज्य सरकारमध्ये कोणावरही विंडिक्टिव्ह कारवाई आम्ही कधीच करणार नाही. लोकशाहीमध्ये सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष ही दोन्ही या लोकशाहीच्या रथाची चाकं आहेत. आणि ती चाकं असताना मला असं वाटतं की कोणाला तरी दाबून, कोणावर तरी केसेस टाकून ही लोकशाही आम्ही एकतर्फी घेऊन जाऊ असं स्वप्न मी कधीच बघत नाही. खरं म्हणजे माझी तर अपेक्षा हीच आहे की ज्यावेळी आमच्याही मंत्र्यांवर तुम्ही आरोप लावता त्यावेळी त्या आरोपाची वस्तुस्थिती ही कधीतरी जाणून घेतली पाहिजे. आम्ही तर देऊच वस्तुस्थिती आणि हेही स्पष्टपणे सांगतो की आमचा मंत्री जर गुन्हेगार सापडला 1 मिनिट त्याला ठेवणार नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, केवळ साफ म्हणून काडीने झोडपायचा प्रयत्न कराल, मंत्री एकही राजीनामा देणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, खरं म्हणजे
गेली 2 वर्ष म्हणजे जवळपास 20 महिने या सभागृहात आपण मला बघता, मी राजकीय भाषण देत नाही. मला राजकीय भाषण द्यायची सवय देखील नाही. मुद्द्याचं तेवढं बोलतो भाई, त्याच्या पलीकडे बोलत नाही. पण जर राजकीय भाषणं झाली आणि त्याला उत्तर दिली नाही तर ते लोकांना खरंच वाटतं. पण राणेसाहेब, एक मुद्दा आपण अतिशय महत्त्वाचा उपस्थित केला आणि तो राज्य उत्पादन शुल्क मधल्या बदल्यांच्या संदर्भात. तिथलं जे एस्टॅब्लिशमेंट बोर्ड आहे, या बोर्डाने केलेल्या ज्या बदल्या आहेत त्याच्यामध्ये एक मेलेल्या व्यक्तीची बदली झाली आहे, 2-3 त्याच्यात असे आहेत की जे सस्पेंड होऊन नंतर परत आले आहेत. त्याची मी माहिती घेतली. सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार 12 महिन्यापेक्षा जास्त त्यांना सस्पेंड ठेवता येत नाही. त्याकरता एक कमिटी अधिकाऱ्यांची आहे, जी कमिटी त्याचा रिव्ह्यू करते, त्यांना परत घेते आणि परत घेतल्यानंतर या खात्यामध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टच नाही आहे, सगळे एक्झिक्युटिव्ह पोस्ट आहेत. पण तरी देखील हा मुद्दा आपल्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांनी, अनुभवी सदस्यांनी या ठिकाणी मांडलेला असल्यामुळे जे काही एस्टॅब्लिशमेंट बोर्डाचा जो प्रस्ताव आहे हा नियमानुसार होता की नाही, त्यात काही अनियमितता होती का, याची चौकशी मुख्य सचिव हे करतील अशी या ठिकाणी मी घोषणा करतो. मला असं वाटतं की आपण एका महिला अधिकाऱ्यांच्या संदर्भात बोलला. आपल्याकडनं अपेक्षा अशी आहे की असं जर घडलं तर आपण तातडीनं नजरेस आणून दिलं पाहिजे. अशा प्रकारची घटना ही खरंच जर घडली असेल तर ही घटना तातडीनं नजरेस आणून दिली पाहिजे. ती आपण आज विधान परिषदेमध्ये काल बोलता, मग ह्या घटना काय राजकारणाकरता ठेवायच्या आहेत का? आणि अशा प्रकारे आपण जर कोणाच्या बद्दल काहीतरी बोलायला लागलो, सगळे मंत्री संशयाच्या ओढ्यात आहेत. एकमेकाला विचारतात, बाबा तुझ्याकडेच नाही घडलं, तुझ्याकडेच नाही घडलं. मला असं वाटतं की हे जे एक नवीन पद्धत आली आहे, आपल्याला माहिती आहे बोफोर्सची तोप आपण का विकत घेतली होती, तर बोफोर्सच्या तोपमध्ये आणि अन्य तोफांमध्ये एक महत्त्वाचा फरक होता. त्याचं समर्थन करताना सांगण्यात आलं होतं की शूट अँड स्कूट अशी एक पद्धत असते. बोफोर्सच्या तोफेमध्ये ती पद्धत होती. म्हणजे काय, शूट केलं की जागा बदलायची, आपल्यावर गोळा येऊ द्यायचा नाही. ही नवीन पद्धत जी विरोधी पक्षाने सुरू केली ना, शूट अँड स्कूट, ही योग्य नाही आहे. तुम्ही 2 दिवस पेपरमध्ये छापून आणाल, त्याचं उत्तरही तेवढंच आम्ही जोराने देऊ, जी वस्तुस्थिती आहे ती मांडू. जे इकडे आहे ते तिकडे आहे, जे तिकडे आहे ते इकडे आहे, असं काही नाही आहे. सगळ्या गोष्टी बाहेर काढू. मला काही कोणाला मी काही बाबा तुमच्यावर दम देतोय काही माझा स्वभावच नाही आहे. आपल्याला माहिती आहे कसा शांत माणूस आहे मी, मला पाहिलेलं आहे आपण. शांत आणि संयमी आहे मी. राणेसाहेब माझं कौतुक करायचे शांत आणि संयमी म्हणून, जेव्हा मी विरोधी पक्षात त्यांच्यासोबत होतो. मला असं वाटतं की मी या संदर्भात अधिक न बोलता, माझी अपेक्षा एवढीच होती. हे सगळं का बोललो, बोलायची गरज पडली, हे बोलायची गरज नसती पडली तर अधिक बरं झालं असतं. शेवटी काही चर्चा राजकीय अभिनिवेशाच्या पलीकडे जाऊन करणं हे महत्त्वाचं असतं. आणि राज्यासमोर इतकी गंभीर घटना घडलेली असताना, राज्यासमोर आज एक दुफळी माजेल की काय असा प्रश्न निर्माण झाला असताना, या सभागृहातनं आणि दोन्ही सभागृहातनं एकमताने हा संकेत जायला पाहिजे की होय आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. घटना घडली ती दुर्दैवी आहे, पण जे नराधम आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नाही. त्या नराधमांना फाशी दिल्याशिवाय राज्य सरकार असेल किंवा विधानमंडळ असेल हे मागे हटणार नाही. अशा प्रकारचा संकेत या चर्चेतनं जावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो.